बी आपल्या ऋतिकचा संघाचे दोन संघ एकमेकांना फाईट करतात. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना जो जिंकणार तो आताच विजय झालेल्या संघाविरुद्ध लगेच खेळणार, याची नोंद घ्या आपण. आणि हे आमची बुलेट ट्रॉफी दाखवली जाते. बुलेट टाकी, येस सॉरी, पेट्रोल चालू झालं तुमचं आता. ओ वाडा शॉट मात्र नाही आहे. चांगलं विकासाचं क्षेत्ररक्षण केलं आहे, एकच धाव मिळणार. योगेश खूप चांगलं नामांकन केलं असतं स्पर्धेचं, मला नेहमी आठवण राहील. बुलेट ट्रॉफी, येस ॲब्सोल्युटली बुलेट ट्रॉफी. मग पुढच्या वर्षी काहीतरी परिवर्तन असणार आहे, कारण मगाशीच आम्ही समीर साहेबांची चर्चा केली की पुढच्या वर्षी फॉर्मॅट चेंज असणार, एक तर डे नाईट एक तर नाईट, काहीतरी फॉर्मॅट चेंज असणार पुढच्या वर्षी, कारण 8व्या वर्षात ही स्पर्धा पदार्पण करते. ही बघा रॉयल इनफिल्ड, कारण बुलेट चले तो लोक रास्ता दे. 2.5 लाखाची ही बुलेट आहे. खरं तर आज बुलेट आपण कोणी घेऊ शकतो, आपल्याकडे देखील पैसे आहेत, पण जी मान, जो सन्मान, जी ट्रॉफी तुम्हाला बुलेट म्हणजे जी सिरीज मिळेल ती फार महत्त्वाची असते. एक धाव सुरुवात शांतग्रस्त महेश, नाश्तांगीला कुणाल आता स्वीप केला चेडूला शेवटच्या मोमेंटला. चांगला फटका सजला या लिपीमनचा सुंदर वापर, चेंडू पुढे सरकला त्याच्या आबाक्यामध्ये, नाही आहे चेडू सीमा पलीकडं, चौकार. महेश राऊतच्या बॅटमध्ये गेला फटका, बघा किती चांगलं सौंदर्य दाखवलं क्रिकेटचं. ग्लो रेस्ट्रोक कावाला त्याने फटका मारला आहे, कारण कावाला अशीच प्रकारचे फंज करायचे असते. युजिंग द पेस बॉल ब्युटिफुली, कारण कावाच्या गोळ्यांचा गतीचा वेग जास्त असतो आणि त्या गतीचा वापर केला ज्याला युजिंग द पेस ऑफ ब्युटिफुली म्हटलं होतं, आणि क्रिकेटची ब्युटी दाखवली. गुड बॉटिंग 4नं सुरुवात केली महेशनं, आणि कोणाला त्याला 7, नॉन स्ट्राईकला 1नं, 10 सेकंद दाबा कधी 5. कावा सज्ज होतोय. ओ भन्नाट वेग, यासाठी तर ओळखला जातो कावा नेहमी. आकाश चेंडू खाली आहे, बॅक विकेट किपरच्या मागे पंच कोण करतात आम्हाला बाईची. रतन दादांचं देखील भरपूर या स्पर्धेला योगदान आहे, मग अशी सोनूनं उल्लेख केला. 3 पंच आहेत, सचिन कडू आहेत, त्यानंतर आज दशरथ सर आहेत, आणि आमचे रतन मानेरकर सर या स्पर्धेला भरपूर त्यांचं सहकार्य. आमचे मग विजय दादा असतील, त्यानंतर आमचे जीत दादा असतील, आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय समीर शेठ जे आपल्या मंचावरती सातत्याने आहेत मागच्या 4 दिवसापासून. आज रॉयल एंट्री पाहायला मिळणार. ओ गती जास्त, चेंडूला ऑनसाईडला केल्याचा प्रयत्न नाही, कावन डायरेक्ट हिट केलं आहे बघा, कारण कावा आक्रमक खेळू आहे. क्षेत्ररक्षण आला होता फार वेगानं. विकास धावसंख्येला आकार येतोय फार वेगानं, धावसंख्या पुढे सरकणार ती 7 धावसंख्येवरती. सुरुवात शांत, 5 षटकांचा सामना, कारण आज या स्पर्धेमध्ये आपण मोठमोठे रेकॉर्ड्स पाहिले आहेत, कारण 82 धावांचा देखील टार्गेट ठेवला होता. कारिवली संघाचा मुरबी संघाच्या माध्यमात 81 धावा त्याने कुठल्या होत्या, त्यामुळे पहिल्या सामन्यात 77 धावा चेज झाल्या, 78 केल्या प्रतिक्रियेने भावाले 20 संघांना. त्यामुळे आज जो उच्चांक पाहिला आहे आपण धावांचा, तो मात्र मोठ्या संख्येनं पाहायला मिळाला आहे, कारण आजचं क्रिकेट अजून दर्जेदार. कावा सज्ज होतोय, साकेला महेश राऊत. ओ क्लास स्ट्रोक, इनसाइड आउटचा फटका, तो क्रिकेटचं मादक सौंदर्य, चेंडू डीप कव्हर रिझनमधनं 1 बॉस सीमा पार, चौकार. फटकेबाजी आहे, काय स्टान्स आहे, काय क्लास आहे, का स्टँडर्ड आहे, आणि काय त्याचा फुटवर आहे. शॉटचं सिलेक्शन देखील सुंदर, अप्रतिम फटकेबाजी. 11 धावा बिनबाद दमदार सुरुवात करत असताना टॉस हरल्यानंतर तारापूर संघ, जो पालघर जिल्ह्यातला डहाणू जिल्ह्यातील पालघर जिल्ह्याचा संघ पाहायला मिळतोय, ऑन साईडला हुक केला, यस. जय चेंडू खालीमध्ये जय जेलट कन्वर्ट करू शकला नाही. एक्झॅक्टली पंचांच्या बाजूला चेंडू होता, नाही जमलं त्याला, आणि कॅच घेऊन त्याने कधी टाकली ते पण कळलं नाही आहे. 11 धावा 1 बाद. किती लवकर बघा खेळून ते कॅच लगेच सेलिब्रेशन करण्यासाठी खाली टाकली. मला तर असं वाटलं की काय सोडले की काय. हा बघा फटका कसा होता, हुक केला होता फटका, आणि बघा जेल टिपलाय आणि लगेच टाकलाय 3 सेकंदामध्येच. 11वरती 1, एका षटकाची सांगता. निल्सन आकडा स्क्रीनवरती, आणि बघू शकाल स्क्रीनवरती योगेश मडवी आणि विजय दादांना स्क्रीनवरती दाखवलं जाते. सध्या फेरफटका घेतात, काय कुठे कमी नाही ना, कुठे ग्राउंडमध्ये खास खलगे नाही, कारण मी आत्ताच म्हटलं की पुढच्या वर्षी स्पर्धा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये, एक तर डे नाईट एक तर नाईट, आणि विजयदादा आणि योगेश मडवी या परिसरातील लोकप्रिय ते. आणि बघा ही सोनू आणि जोडी नरेशला आपण पाहतोय. सोनीने तर मार्केटच गाजवलं आहे, त्याची तर गोष्टच वेगळी आहे. झुकेगा नाही साला पुष्पा, कालपासून त्याने ती स्टाईल केली होती. हिरो आहे सोनू आमचा, एक चांगला
समालोचक आहे तो, आमचा चांगला मित्र आहे तो, पण हुशार फार आहे, खूप हुशार आहे. आणि नरेश शेठ यांनी संपूर्ण जेवणाची व्यवस्था, सर्व मॅनेजमेंट या माध्यमातून आपण पाहतोय. हे जे तीन व्यक्तिमत्व स्क्रीनवरती आहेत सध्या. आणि बघा योगेश मडवी सध्या खेळाडू कक्षांची पाणी करत असताना ना बॅक टू 11 धावा 1 बाद एका षटकाची सांगता होते. गोलंदाज सज्ज होतोय वेगवान गोलंदाज ऋतिक पाटील. ऋतिकच्या नावाने संघाची ओळख आहे. सध्या ऑल इंडिया ओपन टुर्नामेंट मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ऋतिकला आपण पाहत असतो लीड करत असताना. तोच ऋतिक ज्याच्या नावाने संघाची ओळख आहे. ऋतिक पाटील चांगला क्रिकेट आहे. सध्या खूप टचमध्ये हा खेळाडू. मागच्या 2-3 वर्षाचा आपण विचार केला तर खूप चांगला टचमध्ये आहे. वडील बी संघाला लीड करत असताना कवा असेल, ऋतिक असेल, आता मध्ये पुन्हा कमबॅक केला आहे संघानं. 11-1 एका षटकाची सांगता. 5 षटकांचा सामना. गोलंदाज तयार ऋतिक. ओ क्लीन बॉल. असं वाटलं की चेंडू वाईट आहे, वेल लेफ्ट केला आणि चेंडू कधी इष्टांचा भेद घेऊन गेला कळलाच नाहीये. दुसरा धक्का 11 गुड बॉलिंग फ्रॉम द ऋतिक. सेल्फी घ्यायचा असेल ना तर ऋतिक सोबत घ्या. का ऋतिकने या अंगामध्ये 18 बाईक जिंकल्यात आणि एकाच दिवशी 2 बाईक उंबारडेला डे मध्ये आणि आमदार चषक उंबारडे नाईटमध्ये टेंबोड्याला बाईक जिंकली. एका दिवसामध्ये 2 बाईक जिंकण्याचा विक्रम. जर सेल्फी घ्यायचा असेल तर निश्चित ऋतिक सोबत घेऊ शकता. 11 धाबा 2 बाद. नवीन फलंदाज जयेश म्हात्रे. एक जेपीला आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये पेंदरच्या मैदानावरती आपण पाहिलं असेल जयेश पाटील मॅन फ्रॉम ओवली भिवंडी. या ट्रॉफ्या सुंदर ट्रॉफ्या ज्यांच्यासाठी संघर्ष केला जातोय. सुंदर ट्रॉफी मी काल देखील म्हटलं होतं की या सव्वा महिन्यामध्ये मी 35 स्पर्धा कव्हर केल्यात. मग अशा ट्रॉफ्या मला पाहायला मिळाल्या नाहीत. डिसेंट ट्रॉफ्या आहेत, वेगळेपण आहे स्पर्धेचा आणि तो जपलाय समीर चढाना आणि स्पर्धेच्या माध्यमातून. 11 धाबा 2 बाद. गोलंदाज ऋतिक तयार होते वन्स अगेन. पहिल्या चेंडूत धक्का दिला ऋतिकनं. ओ शेवटच्या चेंडू मात्र कमलेश बॅकअप देतो. विकेट किपर आहे तो सध्या स्टंपच्या मागे, थोडासा मागे आहे कारण ऋतिकचा वेग जास्त आहे त्यामुळे तो मागे आहे. बघा चेंडूची इनसाइड एज लागली, चेंडू मागे आला निघून, कनेक्टेड वेल नाही आहे. फलंदाज जयेश मात्रे आणि पंकज तांबोरी. तारापूरचा संघ आहे. तारापूरला जाई संघाला आपण पाहिला असेल, खूप मोठा संघ आहे या स्पर्धेमध्ये. तो आज ओ चेंडू सुटला हातातनं. पंचांचा नो बॉलचा इशारा. यस ॲब्सोल्युट गुडेशन बाय दशरथ सर आणि फ्रीड असणार आहे. बघा ॲक्शन रिप्ले कसा राहिला आहे. चेंडू लवकर सुटला. हो खूपच उंच आणि सरळ गेला तो कावाच्या हातामध्ये. कावा देखील कनेक्ट करू शकला नाही आहे. कमलेश ज्याला उर्फ कावा म्हटलं होतं. 12 धावा 2 बाद. दुपारचे वाजता ते 3 वाजून 24 मिनिटं, माफ करा 28 मिनिटं होतात. हा शेवटचा सामना आहे पहिल्या फेरीतला. नंतर मात्र विजेता सामना. नंतर मात्र पुन्हा क्वार्टर फायनल, सेमीफायनल, नंतर फायनलकडे आपण वळणार आहोत. ओव्हर द विकेट. ओ डाऊन द लाईन. गती जास्त टपाबंद चेंडू, गती जास्त घेत असताना सागर बघ माईक जरा हे होतोय. सागर माईकची सेटिंग कर जरा प्लीज, कॉर्डलेस माईकची. तर बफ होतोय बघ. आलो चेक. आता बरोबर आहे. 12वरती 2. आता असंच ठेवा. हा बघा दाखवला तो कक्ष आणि हे सर्व आमचे मान्यवरच आहेत आणि गावातले देखील खेळाडू आहेत ते. तर भरपूर सूरज आहे, एन्जॉय करतो सूरज सध्या. ओ क्रॉस बॅट स्टॉप करण्याचा प्रयत्न. अशी परिस्थिती राहिली तर तारापूर संघाला या सामन्यामध्ये 5 षटकांमध्ये 30 ते 35 धावाच काढता येतील. हा संपूर्ण गावकरी वर्ग आहे, ग्रामस्थ आहे आमचा, कारण ही नवीन पिढी आहे. ह्या गावात मुलं खूप आहेत, लोकसंख्या भरपूर आहे कदाचित. 12 धावा 2 बाद. कारण ह्या स्पर्धेमध्ये आम्ही लहान मुलं भरपूर बघत असतो, ते एन्जॉय करत असतात. गुड बॉलिंग फ्रॉम द ऋतिक. लवली शॉट. लॉंग ऑफच्या डोक्यावर ना जय चेंडू खाली. यस इट इज टेकन ब्युटिफुली. दिस अ गुड फिनिश. 12 धावा आणि 3 धक्के मैदानावरती. ऋतिकनं आत्तापर्यंत 2 धक्के दिलेत. स्थितीत फारशी चांगली नाहीये ती तारापूर संघाची.
बाजूला क्रिकेट, एका बाजूला जत्रा. उद्या म्हशाची जत्रा सुरू होते आणि आत्ताच गाणं वाजवलं जय जय शिवशंकर. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री दिवस 12 धावा 3 बाद स्थिती. एवढी फारशी चांगली स्थिती नाही आहे मैदानावरती, कारण तारापूर संघ ज्याला फलंदाजी करायला टॉस हरल्यानंतर आता गोलंदाजी खूप चांगली. ऋतिकची 12 धावा 3 बाद. या षटकामध्ये एकही मोठा फटका नाही, एक वाईटचा अपवाद वगळला तर चांगले गुण झाले आतापर्यंत. टाकीला फलंदाज झालाय अतुल जाधव. इन ॲट नंबर 5 वरती प्रमोट केला त्याला. ओ स्विचचा फटका. एक आकाश बॅकअप देतोय. एकच धाव मिळणार. एका धाव्याने धावसे केला. येस लेग बायचा इशारा पंचाकडनं होतोय. येस 13 धावा 3 बाद. सिद्धार्थ किती धावा आल्या त्या षटकामध्ये? पहिल्या षटकामध्ये आल्या त्या एकच धाव. वाटतं बॉलिंग तीही मला वाटतं लेग बाईटच्या माध्यमातून आली आणि एक वाईटच्या माध्यमातून. येस 11 धावा पहिल्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये ऋतिकचं षटक बघा किती इकॉनॉमी राहिलं. फक्त 2च धावा दिले, 2 गडी बाद केले त्यानं. वॉट अ फंटास्टिक स्पेल फ्रॉम द ऋतिक. एंड ऑफ द कपल ऑफ द ओव्हर्स 13 for 3. आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला होतोय आमच्या समिती सिद्दीक. स्वागत आहे सिद्दीक तुझं. आणि त्यानंतर रोशनला आपण बघू शकाल. खूप सुंदर लाईव्ह टेलिकास्ट एमडीच्या माध्यमातून मी मच्छिंद्र पाटील मनापासून स्वागत करतोय. मागच्या 3 वर्षापासून ही स्पर्धा आम्ही कव्हर करतोय. भरपूर प्रेम आम्हाला दिले आयोजकांना आणि स्पर्धेचा दर्जा सातत्याने उंचावत आला आहे. कारण दरवर्षी 5 वर्ष सातत्याने बुलेट दिली जाते. 2 वर्षी वसार गावात गेले, मागच्या वर्षी काकडवर गावात गेले. या वर्षीमध्ये कोणत्या गावात जाणार हा बघू शकाल. आमचा सोनू बांगर, मी स्वतः मच्छिंद्र पाटील, योगेश मडवी. जर आमचं समालोचन तुम्हाला आवडत असेल तर ह्या नंबरवरती कॉल करून तुम्ही आम्हाला कॉमेंट्रीला आमंत्रित करू शकता. आणि जर आमचं समालोचन आवडत असेल तर इंस्टावरती मच्छिंद्रपाटी.mp या आयडीवर तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. 13 धावा 3 बाद. व्हेरी गुड जॉब MTC. रोशन त्यांची संपूर्ण टीम गुड जॉब. यश व्हेरी गुड जॉब यश. आकाश चेंडू खेळायला एकच धाव मिळणार. अशी परिस्थिती तारापूर संघाची राहील तर मला वाटत नाही की तारापूर संघ 35 ते 40 धावा काढू शकेल. कारण सुरुवात शांत झाली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं नेहमी म्हटलं होतं. त्यामुळे बिगिनिंग चांगली नाही आहे, सुरुवात चांगली नाही. मात्र हरकत नाही, तारापूर संघामध्ये क्षमता आहे. शेवटच्या 2 षटकांमध्ये चांगली फंज करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये केली आहे. बघायचे 3 धक्के दिलेत, 14 धावा. वडिवली आज संघ खेळतोय. जिहान शेलिबन या नावाने उतरलाय संघ. ओ चांगला फटका. क्लास टायमिंग, इम्प्रुव्हायझेशन स्ट्रोक. वॉट अ कनेक्टिंग. क्रिकेटचा दर्जा वाढवणारा फटका. 4 धावा. तर पंकज तांबोरीच्या बॅटमध्ये चौकार आहे. क्लास टायमिंग दाखवलं त्यानं. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. लगेच चेंडूची गती कमी केली कारण कमलेशने भरपूर स्पर्धा गाजवल्यात. मग SPL गोवाची स्पर्धा असेल, दुबईमध्ये असेल, भरपूर स्पर्धेनं गाजवल्यात. ओपन क्रिकेट खेळतो सध्या, व्यवसाय क्रिकेटसाठी ओळखला जातो आणि त्यामुळे तो एक चांगला खेळू तुम्हाला पाहायला मिळतोय. 18 वरती 3 धक्के दिलेत. 2.3 षटकाची सांगता होते. 18 वरती यश देखील कॅमेरामॅन एन्जॉय करतात आज. क्या बात आहे. ओ बाउन्स डिलिव्हरी, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. ऋतिक चेंडू खाली आलाय. जो ऋतिकनं 2च धावा दिल्या होत्या मागच्या षटकामध्ये. एक वाईट होता आणि एक लेग बाईटच्या अशा 2 धावा दिल्या होत्या त्यानं. काय स्पेल राहिला होता त्याचा मागच्या षटकामध्ये. 19 धावा 19 3 गडी बाद. 30 षटक मार्गस्थ असताना पंकजकडनं अपेक्षा आहेत कारण पंकज तांबोडेकर क्लास आहे. अतुल त्याला साथ देतोय. अतुलनं आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय. अतुल जाधव 2 चेंडूचा सामना, 1 धाव उभारली त्यानं. 19 वरती 3, 5वा चेंडू षटकातील. ओ एज लागली, नशिबाचा चौकार. लक फॅक्टर ऑन. गोळीच्या वेगाने निघून गेलाय सीमा पलीकडे थर्ड मॅन रिझनला 4 धावांसाठी.
वेलकम सागर, व्हेरी गुड जॉब. 23 धाबा 3 बाद शेवटच्या षटकातील. या षटकामध्ये धाबा आले 2 चौकार आतापर्यंत पाहिलेत. 2 षटकामध्ये फक्त 13 धावा होत्या. ओ चेंज ऑफ पेस गतीमध्ये पर्यंत वॉटर शॉट 4 स्ट्रोक लॉग आपच्या डोक्यावरनं 1 बाद सीमा पार. ग्रेट टायमिंग. दॅट्स अ 4 रन्स. Play side angle na. Oh, what a shot! Class timing, exquisite timing on the odd occasion. Goes on back foot, make the shot and ball over the rope. Ball over the rope. 1 more सीमा पार चौकार. 27 धाबा 3 बाद. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा, 2 षटकामध्ये 13 धाबा आणि या षटकामध्ये आले त्यात 14 धाबा. एकूण 27 3 बाद 3 षटकांची सांगता होते. 9.00 च्या धावगतीने धाबा उभारल्यात. 27 झाल्यात. जर असंच परिस्थिती राहिली तर 45 धाबा होऊ शकतील आणि तारापूर संघ फाईट करू शकेल. तो मात्र वडिवली बी जो आज उतरलाय, जियान 11 वडिवली बी या नावानं आज संघ आज उतरलाय मैदानावरती. गब्बर 11 वाकलन संघानं सामना जिंकला. अभिनंदन. कुठे जायचं नाही गब्बर यांना वाकलन, कारण जिंकणाऱ्या संघाविरुद्ध लगेच तुम्हाला सामना खेळायचा आहे. मुरबीने देखील 2 सामने जिंकलेत आज. आज तो संघ दिशा 11 शिव शक्ती मुरबी या नावाने उतरलाय मैदानावरती. यांची एवन जोडी, एका बाजूला योगेश मडवी, एका बाजूला सोनू. दरार आहे या जोडीचा या परिसरामध्ये. 27 धाबा 3 बाद. 9ची सरासरी कायम राहिली. या षटकामध्ये 14 धाबा आल्यात. कावाचं षटक थोडं मागं राहिलं कमलेशचं, तर 2 षटकामध्ये 13 धाबा होत्या आणि एका षटकामध्ये 14 आल्यात. म्हणजे 12 चेंडूमध्ये 13 आणि 6 चेंडूमध्ये 14 असं समीकरण पाहायला मिळालं. सगळं थोडंसं बेस कमी कर, पुन्हा हॅमर होतो बघ. 27 धाबा 3 बाद. ओ व्हॉट अ शॉट. मग ते रुपेशला लावले तिथं फायनल रिझनला डीपमध्ये. हो, त्याला माहिती आहे फलंदाज स्वीप करतोय, कारण आत्तापर्यंत पंकज तांबोरेला आपण बघितलं स्वीपचे फटके चांगले खेळला. तो क्लास आहे त्याच्याकडं. तो तंत्राचा जास्त वापर करतो, ताकदीचा वापर फार कमी केला त्याने. ज्यावेळी फुल स्ट्रोक करताना तेव्हा तुम्हाला ताकदीचा वापर करावा लागतो, किंवा तुम्ही हुक करता शॉर्ट ऑफ प्लेन चेंडूला तेव्हा ताकदीचा वापर करावा लागतो. अन्यथा ताकदीची गरज नसते. क्लास कव्हर ड्राईव्ह, इनसाइड आउट, ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह तुम्ही तुमच्या करतो. स्क्वेअर ड्राईव्ह तुम्ही क्लासच्या आधारावर खेळू शकता. ओव्हर द विकेट. ओ ऑन द टॉस आता फोर्स केलाय. चेंडू हवेमध्ये जास्त काळ आहे. आकाश चेंडू आले आणि वॉट अ कॅच. आकाश एक चांगला खेळू आहे बघा, एन्जॉय करतोय शतक्षणाला. आणि धक्का क्रमांक 14 परतावा लागेल अतुलला. अतुलची केली संपुष्टात, पूर्णविराम देतोय तो आपल्या खेळीला. 9 धावा पूर्ण केल्यात. बघा ॲक्शन रिप्ले कसा राहिला फ्रंट अँगलला. ऑन द टॉस चेंडूला फोर्स केला. एलिव्हेशन कमी होतं कारण बॅट आहे त्याची क्रॉस झाली. 28 वरती 14 धक्का डीज आहे. महाराष्ट्र 105 हुतात्म्यानं बलिदान दिले. रक्तरंजित आमचा महाराष्ट्र. त्या महाराष्ट्रानं आम्हाला शिवाजी छत्रपती महाराज दिले. त्याच महाराष्ट्रानं आम्हाला बाळासाहेब ठाकरे दिले. त्याच महाराष्ट्रानं लता मंगेशकर दिली. आणि त्याच महाराष्ट्रानं सचिन रमेश तेंडुलकर दिला. आणि त्याच महाराष्ट्रानं आम्हाला प्रके आत्रेसारखे लेखक दिले आणि बहिणाबाई चौधरीसारख्या लेखिका दिल्या. तो आमचा महाराष्ट्र. लवली शॉट ऑन साइडला. खेळू कक्षाच्या डोक्यावरनं केसला फटका. आल्या प्रहारी फलंदाजी. येस इट इज. दॅट्स अ 6. Look at the action replay. High back clip, tremendous power, wonderful timing, amazing shot that was over the top of the mid wicket. That's a 6. Have a look at the action replay for side angle. Excellent stroke. काय बॅक क्लिप होती बघा त्याची, आणि काय फोर्स होता, काय तंत्र होतं आणि काय क्लास होता. स्टँडर्ड क्रिकेट क्वालिटी शॉट फ्रॉम द नीमच्या माध्यमातून. आणि 34 धावा 4 बाद. जय महाराष्ट्र. कोण आले? तर या दरम्यान आपण पाहतोय आमचे जय महाराष्ट्र लस्सीवाला यांचे इथे आगमन झाले. खरं तर आमचे हरचंद्र म्हात्रे साहेब, खरं तर महाराष्ट्र लस्सी जी दरवर्षी आपल्याला या ठिकाणी पुरस्कृत केली जाते या स्पर्धेमध्ये. हरचंद्र आपलं स्वागत आहे. हो, मागच्या 8 वर्षातील लस्सी आपल्याला इथे दुपारी दिली जाते. यस, जय महाराष्ट्र लस्सी स्वागत आहे. आताच गाणं लागलं जय महाराष्ट्राचं. मी माहिती देखील दिली महाराष्ट्राविषयी.
आणि बघा क्लोज होता मात्र पोहोचलाय फलंदाज, फ्रेममध्ये होता फलंदाज. बघा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून किती क्लॅरिटी आणि क्वालिटी MTSCची. हो पोहोचलाय फलंदाज, ग्राउंडिंग केली बॅट लवकर. ओ वॉटर ॲक्शन रिप्ले, क्लीन अँड नीट, क्वालिटी विथ क्लॅरिटी. 34वरती 4, 36वरती 4. ओ गुड बॉलिंग, फुलर इन डिलिव्हरी. विशाल बॅकअप देतोय आणि 22चा पंचाकडे इशारा झालाय, कनेक्टेड नाही आहे. दादा आवाज नको प्लीज, लस्सी भेटेल सगळ्यांना, आवाज नको प्लीज, माईकमध्ये आवाज जातो प्लीज. शांतता ठेवा, स्पर्धा मोठी आहे आपली, छोटी स्पर्धा नाही मित्रांनो, मस्ती नको प्लीज. 37 लास्ट ऑफ दी 4 विकेट्स. तर समीर दादाची स्पर्धा आहे, कापरी सिद्धी गावाची स्पर्धा आहे, पालेगावाची स्पर्धा आहे, बुलेटची स्पर्धा आहे, फार मोठी स्पर्धा आहे, मस्ती नको प्लीज. 37 लास्ट ऑफ दी 4 विकेट्स. फायनल ऑफ दिस ओव्हर. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, चोही बाजूने प्रेक्षक आहेत, अजून गर्दी वाढणार जसजशी स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येणार. वरती विकेट. ओ बाउन्स डिलिव्हरी, फलंदाजाला बीट केलंय, कोणत्या प्रकारे संधी नाही. शुभमची ही चांगली डिलिव्हरी, फिनिश अप डिलिव्हरी आणि षटकाची झाली सांगता. 4 षटकांची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा, 2 षटकांमध्ये 13 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा कमलेशच्या आल्या. धावसंख्या होती तेव्हा आपण पाहिली ती 27 आणि आता 4 षटकांची सांगता झाली. 19 धावा धाबलकावरती 37. सिद्धार्थ आम्हाला सांगतील 37 धावा. 37 लास्ट ऑफ द 4 विकेट्स, कंप्लीशन ऑफ द 4th ओव्हर. शेवटचं षटक. यस डीज आहे. वन 37 धावा 4 बाद. शेवटच्या षटक मार्गस्थ असताना बघायचं वडवली जियांसीने वडवली बीज संघासमोर किती मोठं आव्हान ठेवलं जाणार, कारण ज्या पद्धतीने फटकेबाजी आहे सध्या सोनूला स्क्रीनवरती दाखवला जाते. जय महाराष्ट्र लस्सी एन्जॉय करतोय तो. यस, ही स्पर्धा मजेशीर आहे मित्रांनो. या स्पर्धेमध्ये फ्रीडम असतं आम्हाला देखील, त्यामुळे आम्ही देखील या स्पर्धेला भरपूर एन्जॉय करत असतो. स्पर्धेचा क्लास दिवसेंदिवस वाढत आहे, कारण स्पर्धा सातत्याने महाराष्ट्र कानाकोपऱ्यात पोहोचते आणि देशाच्या कानाकोपऱ्यात स्पर्धेची चर्चा होते. 37 loss of the 4 wickets, end of the 4th over. Now last over is progress now. You're watching late Sriram Maskar and late Nitin Waringe Memorial Cup 2025 edition 8. 8व्या एडिशन मध्ये तुमच्या समोर आम्ही आहोत. मॅन ऑफ द मॅचसाठी तुम्हाला सिरीजसाठी खूप सुंदर ही बुलेट दिली जाईल, ज्याचा स्क्रीनवरती दाखवण्यात येईल. शेवटचे षटक. चला स्पीडअप करायचा सामना प्लीज, कारण भरपूर सामने आज खेळवायचे आहेत. प्री क्वार्टर फायनल, क्वार्टर फायनल, सेमी, त्यानंतर फायनल. वरती विकेट. ओ लवली शॉट. चेंडू झाला एक साखाबर रिझनला. संधी चेंडू काले एकदा पूर्ण केली, दुसऱ्या बॅचचा प्रयत्न नाही आहे तिथे, मात्र टक्कर होते. पुन्हा एकदा आज ॲक्सिडेंट भरपूर झालेत मैदानावरती. सुखदेव शेठ खुश आहेत सध्या, कारण मुरबी संघ 2 सामने जिंकला आहे, त्यानं पुरस्कृत केला आहे. तो आज मुरबी संघ दिशा 11 मुरबी, दिशा 11 शिवशक्ती मुरबी या नावाने संघ उतरलाय, त्यांनी उतरवलं या स्पर्धेमध्ये. 38 धावा 4 बाद. जयेश शेवटच्या षटकामध्ये आलाय. जयेश पाटील. स्ट्रायकरला फलंदाज पंकज तांबोरे. पंकजचं मी कौतुक करेन, पंकज स्टँडिंग फलंदाजी करतोय 7 धावसंख्येत खेळत असताना. 38 धावा 4 बाद. शेवटच्या 5 चेंडू 50-55 होणार का? ऑन साइडला यावेळी मात्र पूल केलाय. ऋतिकच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला. रुपेश चेंडूला बॅकअप देऊ शकला नाहीये. स्क्वेअर ऑफ द विकेट. भरपूर कालांतर अजून एक चौकार. वर्ग दाखवला जातो स्क्रीनवरती. भरपूर प्रेक्षक या स्पर्धेला उदंड प्रतिसाद देतात. आम्हाला पहिल्या चेंडूपासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत दरवर्षी या स्पर्धेत भरपूर आम्हाला उदंड प्रतिसाद लाभत असतो. त्या सर्व प्रेक्षकांचा आभार. जे प्रेक्षक यूट्यूबला आम्हाला पाहतात त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. 42 धावा 4 बाद. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. फर्स्ट इनिंगचा सामना शेवटच्या इनिंगमध्ये आला आता. 4.2 षटकांची सांगता झाली. 42 धावा 4 बाद.
ओ स्ट्रॉंग अपील. पंचाने सांगितले थोडासा चेंडू यावेळी बाहेर जात होता ऑफ स्टंपच्या. हेच सांगत असताना पंच मिस्टर मानेरे सर सांगत असताना लेग बाय चुकून करतात. एकदा मिळणार बघा ॲक्शन रिप्ले. कुठे चेंडू कुठे लागलाय आणि कुठे अपील हा देखील प्रश्न धरलाय. गोलंदाजांनी देखील अपील करताना थोडा विचार करायला हवा का ज्या पद्धतीने रोशन आपण चेंडू बघितला कुठे होता आणि कुठे लाईन. हरकत नाही आहे कारण गोलंदाजांना प्रेशर करण्याची सवय असते. इट्स अ पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी ते केलं पाहिजे. धावसंख्या 43 सिद्धार्थ राईट. येस लॉस ऑफ दी 4 विकेट्स. 3 more deals to go of the first inning. स्विचिटचा फटका चांगला प्रयत्न. ओ माय गॉड. जर या एंडला चेंडू मारला असता मात्र कोणी कव्हरला नव्हता. त्यामुळे गोलंदाज जयेशनं येस लेग बायचा सरपंचाकडनं झाला. जयेशनं तो निर्णय घेतला. चांगला निर्णय होता जयेशचा कारण या एंडला कोणी बॅकअपला नव्हतं. बघा कसं राहिलं ॲक्शन रिप्ले. लगेच त्याने चेंडू कलेक्ट केला. लगेच हिट देखील केला मात्र हिट झाला नाही तो. यस कमलेशचा हात लागले स्टंपला. बघा कमलेशने चालाकी केली. त्याने स्टंपला हात लावले. मात्र आमच्याकडे ते आता टेलिव्हिजन आहे त्यामुळे आता ह्या चालाक्या चालत नाही सध्या. हे पहिले मुंबईची कडू करायची अशी चालाकी पण आता ते चालत नाही आहे कारण आता लाईव्ह टेलिकास्ट त्यांना देखील जमत नाही. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 44 4.4 षटकांची सांगता. क्या बात आहे. आकडा बघा किती सुंदर आहे स्क्रीनवरती. 44 धावा 4 बाद 4.4 चेंडूची सांगता झाली. वाईटचा इशारा पंचाकडनं. 45 4 धावा. बघा ॲक्शन रिप्ले कसा राहिला आहे साईड अँगलनं. ओ खूपच बाहेर चेंडू. टप्पामध्ये थोडासा बाहेर निघाला. याची चेंडू स्कीड झाला नाही तर फलंदाज बाद झाला असता. गुड बॉलिंग. अटॅक चांगला राहिला आहे. वडवली संघाचा पुन्हा कमबॅक केलं. मागच्या 4-5 स्पर्धा संघाच्या आपण पाहिल्या ना तर चांगलं कमबॅक केलं आहे संघानं. पुन्हा वेगानं संघ उभारी घेतोय. एक चांगली गुड न्यूज आहे संघासाठी. ओ माय गॉड. फिनिश ऑफ डिलिव्हरी. कमलेशला बघू शकाल आपण गॉगल लावून खेळतोय तो सध्या. पंचाचा बोट आकाशाला. फलंदाज बाद. बघा गॉगल लावून खेळतो. ऋषी वेदला आपण पाहिलं असेल मुंबईचा सुप्रसिद्ध क्रिकेटर. त्यानंतर आपण ऋतिकला पाहतोय. पण कमी असे खेळू असतात जे गॉगल लावून खेळतात कारण त्यांना कॉन्फिडन्स तेवढा असतो. 45 धावा 5 बाद शेवटचा चेंडू. ॲक्शन रिप्ले बघा कसा राहिला आहे जे चेंडूचा. ओ माय गॉड. वाचलाय फलंदाज. कावा देखील बॅकअप देऊ शकला नाही मात्र कावान लगेच चेंडू पिक केलाय. दुसऱ्या एंडला गोलंदाज एंडला तेवढ्याच वेगाने दिलाय आणि फलंदाज बाद. ही चालाक एक कावाची. हे त्याच्यात शापल्य आहे कारण तो भरपूर लवचिक आहे. तो लवकर लवतो आणि लवकर धावतो देखील. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. 45 लॉस ऑफ द 5 विकेट्स. शेवटचा चेंडू षटकातील. चांगला समापन होईल का. आणि यस शुभम चेंडू खाली. फलंदाज बाद. गडी बाद झाले ते 6 आणि 45 धावा 46 धावांचं टार्गेट इज 46. या आपण आमंत्रित करूया कॉमेडी बॉक्समध्ये. ॲक्शन रिप्ले बघा शेवटच्या चेंडूचा. लवली शॉट मात्र एलिव्हेशन कमी होतं कारण ज्या पद्धतीने बॅटचा पेस ओपन केला त्याची जी बॅकलिप होती ती जास्त वरती गेली नाही आहे त्यामुळे त्याला फोर्स कमी मिळाला आणि शुभमने सुंदर जल टिपल्या बाउंड्री लाईनवरती आणि फलंदाज बाद. 46 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. अनालिसिस बघू शकाल आपण. महेश बाद झाला. 8 धावा कुठल्यात. कोणाला फक्त एकच धाव. सांगण्यासारखं काहीच नाही. पंकजनं 10 धावा कुठल्यात. बाकी सांगण्यासारखं अतुलनं 9 धावा आणि नीमनं 9 धावा. एकूण 45 धावा 6 बाद 46 धावांचा टार्गेट पूर्ण करायचा आहे तो आज जियान शिलेवन वडील 20 संघाला. चला या मी सोनूला आमंत्रित करेन. गोलंदाजीचे अनालिसिस बघा. कमलेशने 2 षटकं फेकली 23 धावा दिल्यात. 1 गडी बाद केल्यात त्यानं. 11.50 सरासरी इकॉनॉमी थोडंसं महागडा ठरला आहे. ऋतिकमध्ये इकॉनॉमी गोलंदाजी केली. कॅल्क्युलेट गोलंदाजी केली. 1च धाव दिली आणि 2 विकेट त्याने प्राप्त केले. 6 चेंडू डॉट फेकलेत. वाट अ बॉलिंग. त्यानंतर शुभमने 1 षटक फेकलं. 9 धावा दिल्यात. 1 गडी बाद केले त्यानं. 3 डॉट फेकले आणि जयेशनं आणि अशा प्रकारे आपण पाहिलं की 45 धावा 46 धावांचं लक्ष. या आपण आमंत्रित करूया सोनू बांगर यांना दुसऱ्या सत्रासाठी. या सोनू आम्हाला जॉईंट व्हा. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू सो मच योगेश पडवी. जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा स्वर्गीय श्रीराम मस्कर, स्वर्गीय नितीन वारिंगे चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज स्पर्धेचा अंतिम दिवस, मेगा फिनाले आपण पाहतो, सुपर संडे आणि प्रेक्षक वर्गांची अलोट गर्दी या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळते आणि सध्याचा मॅच आपण एन्जॉय करतोय. टीम WB चेंज द गेम WB आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय टीम MS11 तारापूर संघ. प्रथम बॅटिंग केली MS11 तारापूर संघाने. एकूण धावसंख्या बनवली गेली 5 ओव्हरमध्ये. टोटल 46 आणि 45 धाबा बनवल्या गेल्या आणि 46 धाबेचं लक्ष ठेवलं गेलं टीम चेंज द गेम WB संघासमोर. त्वरित क्षेत्ररक्षक सजून घ्यायचं आपण टीम MS11 तारापूर संघ. चला WB संघ सलामी जोडी आपण लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. आज आमच्याकडे वेळ थोडासा कमी आहे कारण आज 2 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत, सेमी फायनल आणि मेगा फायनलचा मॅच. त्यामुळे आपण वेळ न घेता त्वरित मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. टीम चेंज द गेम WB संघाची सलामी जोडी. तर आमचे जय महाराष्ट्र लसीवाले अर्चन दादांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय कारण त्यांच्या माध्यमातून सलग 8 ते 9 वर्ष झाली लस्सी या ठिकाणी आम्हाला दिली जाते आणि आज देखील ते उपस्थित राहिले. लस्सी या ठिकाणी त्यांच्या आमच्यापर्यंत पोहोचले आणि सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला. अर्चन दादांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. जय महाराष्ट्र फेमस लस्सीवाले उल्हासनगरमध्ये त्यांचा शॉप आहे लस्सीचा आणि त्याचबरोबर आपण कधी आलात तर भेट देऊ शकता. थँक्यू सो मच अर्चन दादा. सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे. टीम GH11 चेंज द गेम WB संघाला जिंकण्यासाठी 46 ची गरज. विशाल पाटील आणि ऋतिक पाटील ही सलामी जोडी ओपनिंग ब्लास्टर आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक पॉवर पेच गोलंदाजी मार्गवरती. चला अर्चन दादांचा आपण शुभ सन्मान करूया मुख्य व्यासपीठावरती. कैलासदादा मस्कर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभासे जय महाराष्ट्र रस्तेवाले आमचे अर्चन दादांचा आपण विशेष सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. चला सामना देखील सुरू करायचे आपण गोलंदाजी मार्गवरती. पहिलं षटक अतुल आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर पेचं षटक असेल. लक्ष जरी छोटा असेल तरी देखील गोलंदाजी जोरावरती फाईट देण्याचा प्रयत्न जरूर करतील टीम तानापूर संघाचे खेळाडू. गेम ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा माझ्यासाठी. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू पडल्यानंतर फार वेगानं आला. फलंदाज विशाल पाटीलला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. भरपूर वेगवान चेंडू आता सामना करू शकले नाहीयेत. विशाल आपण पाहतोय लक्ष गाठायचं. 46 धावेचं 5 ओव्हरचा हा सामना आपण एन्जॉय करतोय. याच्यानंतर जिंकणारा संघ यातून फाईट करेल टीम गब्बर 11 वाकलन संघासमोर. चांगला चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर चेंडू कट होतोय. फलंदाज विशालला पुन्हा एकदा बीट केला. रिप्लाय पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. चांगली सुरुवात गोलंदाज अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पॉवर पे मध्ये 2 खेळाडू बाउंड्री लगत पाहायला मिळते. स्पेअरलेग मध्ये खेळाडू उपस्थित आणि एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय कबर रिजनला. अजून एक चांगला चेंडू. अपील जोरदार केली आणि खेळाडू या ठिकाणी विशाल पाटील देखील स्वतः मैदानाच्या बाहेर निघालेत. एज लागली आहे आणि लागतोय पहिला धक्का टीम GH11 चेंज द गेम WB संघाला. DJ विशाल पाटील या ठिकाणी बाद झालेत. शून्यावरती लागणारा पहिला धक्का टीम
चेंज द गेम WB संघाला चांगली सुरुवात प्रशंसा करेल मी गोलंदाज अतुलची, कारण प्रत्येक चेंडू फार वेगानं मैदानाच्या आतमध्ये तो रिलीज करतोय आणि आता त्याला विकेट मिळाली आहे. लक्ष जरी छोटंसं असलं, मी म्हटलं की गोलंदाजच्या जोरावरती फाईट देण्याचा प्रयत्न करतील टीम तारापूर संघाचे गोलंदाज आणि पहिली विकेट मिळाली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल आकाश पाटील. तयार गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट अतुल. ओ पुन्हा एकदा एज लागली आहे, एज अँड गॉन लागलाय. टीम चेंज द गेम WB संघाला सलगचा दुसरा धक्का. जे चारही चेंडू आपण पाहिले गुडलेत मध्ये ठेवण्यात आले आणि प्रत्येक बॉलामध्ये रोशन आपण पाहिलं वेग भरपूर होता आणि त्या वेगाचा सामना करू शकले नाहीयेत विशाल पाटील आणि आता फलंदाज आकाश पाटील या ठिकाणी बाद झालाय. धावसंख्या 1 धाव फलकावरती नाही. आपण पाहतोय 1 गडी बाद 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतील. अतुलला फार इम्प्रेस केले पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 46 धाबेचं लक्ष आहे आणि सुरुवात निराशजनक झाली आहे. टीम चेंज द गेम WB संघाचे आपण पाहतो नवीन खेळाडू कमलेश पाटील. जिम्मेदारी असेल या मॅचची कमलेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला इन्फॉर्म बॅट्समॅन ऋतिक पाटीलच्या खांद्यावरती जिम्मेदारीने खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतोय अतुल गोलंदाजी मार्कवरती. अतुल जाधवला आपण पाहतोय पहिल्या पॉवर प्लेचं षटक फार चांगली सुरुवात केली आहे. 2 धक्के दिले त्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा पुढचा बॉल. चांगला चेंडू फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट पॉइंटचा खेळाडू जज करतोय. पायाच्या साह्याने चेंडूला अडवलं गेला आणि रन्स अखेरकार फलकावरती लागली. 1 खातं गुल झालं टीम चेंज द गेम WB संघाचा आणि कमलेश पाटीलचा. श्री गणेश होतो स्कोरबोर्डवरती 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. 5 चेंडू 2 गडी बाद केलेत आणि अवघी 1 धाव खर्च केली या ओव्हरमध्ये ते अतुल जाधवना. स्ट्राईक पहिल्यांदाच मिळते ऋतिक पाटीलला. ऋतिक पाटील स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पॅकेट बडा धमाका. नेहमीच त्याच्या बॅटमध्ये आम्ही मोठी फटकी बाजी पाहिली आहे. तोच खेळाडू पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू. झेलची संधी निर्माण झाली आहे आणि पुन्हा एकदा 2 खेळाडूमध्ये टक्कर झाली आहे. दोघांमध्ये कॉलिंग नाहीये, संवाद नाहीये. ज्या प्रकारे आपण पाहिलं टीम भादबड संघाचं देखील असंच आपण चित्र पाहिलं होतं. 1 चेंडू आणि 2 धाबेची गरज होती. त्यावेळेस मात्र करेशनं आपण पाहिलं धाव घेतली. विकेट किपर होते आणि दुसऱ्या बाजूला एक खेळाडू समोरून देखील आले होते. एक्झॅक्ट झेल त्याला होता परंतु करेश त्याला टक्करले आणि इथून दोघांमध्ये टक्कर झाली आणि झेल ड्रॉप झाला आणि मॅच देखील त्यांच्या हातातून निसटला. आणि आता देखील ऋतिक पाटील बाद होऊ शकले असते परंतु 2 खेळाडूमध्ये कॉलिंग नाहीये. तुमच्यामध्ये कॉल संवाद होणं फार गरजेचं आहे आणि यावेळेस मात्र तो संवाद आणि कॉल घडला नाहीये. विकेट मिळू शकले असते परंतु ऋतिक बचावलेत. टीम WB संघ आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद फक्त 2 धावा. डीजे वेळ घेऊ नका. टीम मीटिंग करू नका. आपण लक्ष असू द्या. वेळ आमच्याकडे फार कमी आहे. वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. पंच देखील आपल्याला सूचना देतात त्या सूचनांचं आपण पालन करा प्लीज. तारापूर संघ रोशन जागा देखील तीच होती. शॉर्ट कव्हर मध्येच त्यावेळेस देखील तो चेंडू होता आणि यावेळेस देखील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 2 धावा. स्कोरबोर्डवरती नाजूक स्थिती पाहायला मिळते टीम जिया शिलेबन चेंज द गेम WB संघाची. मी म्हटलं होतं टीम तारापूर संघ देखील जरी धावा स्कोरबोर्डवरती कमी असल्या तरी गोलंदाजीमध्ये फाईट देण्याचा 100% प्रयत्न करतील आणि तो प्रयत्न आपण पाहिला पहिल्या ओव्हरमध्ये अतुल जाधवच्या माध्यमातून. येणारं समीकरण 24 चेंडू अर्थात 4 षटकं आणि 44 धाबेची गरज आहे. येणाऱ्या ओव्हरमध्ये जरी विकेट आले तर मॅच मध्ये पूर्णपणे स्ट्रॉंग होईल संघ. त्या ठिकाणी तानापूर
रन्स बनवावे लागतील, मोठे फटके मारणं गरजेचं आहे. पॉवर पेचं दुसरं षटक आहे. चैतन्य यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित, शॉर्ट कव्हरला आणि नो बॉल. हा एक फॅक्टर होता. हा चेंडू फार कमरेच्या वर जास्त होता आणि रिव्ह्यू घेतला गेला. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. टेक्निकल टीम आमच्यासोबत जॉईंट आहे. ओम साई MTC या वाहिनीद्वारे आपण स्पर्धा कव्हर करतोय. रोशन पनाट आणि त्यांची संपूर्ण टीम जॉईंट आहे, त्यामुळे तिसरे पंच चेक करतात. हे स्नोबॉल असेल. चला टीम तारापूर संघ फिल्डिंग लावून घ्यायची आपण आणि ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो टीव्ही स्क्रीनवरती. फार वरती होता, अगदी छातीच्या जवळ हा चेंडू होता. रोशन नो बॉल. नो +1 एकूण 2 धावा मिळतील या बॉलवरती. खराब सुरुवात झाली आहे षटकाची. गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर चैतन्य आपण पाहतो दुसऱ्या ओव्हरमध्ये. स्ट्राईक आता आली आहे. प्रीडचा बॉल आहे. संधी निर्माण झाली आहे कमलेश पाटील साठी. संधीचं सोनं टीम साठी करावं लागेल. वेळ घेऊ नका. टीम तारापूर संघाला सूचना असतील वेळोवेळी. प्रीडचा बॉल, गोलंदाज तयार. ऑन साइडला लॉप करायचं होतं. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. खेळाडू आले फार दूरवरनं आणि झेल मात्र ड्रॉप झाला. फ्रीट होता. रन्स मिळाला एकूण 2 या बॉलवरती आणि टीमची टोटल 2 ने पुढे सरगे. स्कोरबोर्डवरती 5 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 6 धावा असतील, माफ करा. टीमची टोटल 6 धावा स्कोरबोर्डवरती. अजूनही विजयाचं समीकरण आपण पाहिलं गेलं तर येणारे चेंडू शिल्लक असतील 23 आणि 40 धावेची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही संघाच्या बाजूने संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू. यावेळेस मात्र धावबाची संधी होती आणि बचावलेत. कमलेश पाटील बचावलेत. गोलंदाजांना स्वतः ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉट बॉल असेल. तर सन्माननीय बंडू कोळेकर यांचं देखील आगमन झालंय. आमचे पालेगावचे वरिष्ठ वर्ग आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. स्वर्गीय श्रीराम मस्कर आणि स्वर्गीय नितीन वारिंगे चषकामध्ये. धावसंख्या थांबली स्कोरबोर्डवरती फक्त 6. व्हेरी गुड बॉलिंग. चांगलं कमबॅक केलं. एक नो चेंडू आल्यानंतर गोलंदाज चैतन्यने देखील शांत ठेवलंय. कमलेश पाटीलला देखील या ओव्हरमध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला चेंडू. पुन्हा एकदा पडल्यानंतर बघा किती वेगाने आला. प्रत्येक गोलंदाजावरती आपण नजर टाकली तर प्रत्येकी चेंडू फार वेगाने रिलीज करतायत. ऍक्शन रिप्ले. राऊंड द विकेट ना आले. गुड लेंथ वरती पडल्या तर चेंडू बॅट फिरवण्याच्या अगोदरच विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येकी डॉट बॉल देखील फार महत्वाचा आहे टीम तारापूर साठी देखील. खोलव्या टप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र बॅटची घेऊन चेंडू पाठीमागे आला आणि रन्स मिळेल. एक व्हेरी गुड बॉलिंग. अगदी 19 वर्षाचा हा खेळाडू आहे. यंगस्टर टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो टीम MS11 तारापूर संघामध्ये. कौतुक करेल मी गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर चैतन्याचा. फार कमी वयामध्ये त्यानं संघामध्ये स्थान निर्माण केलं आणि आज त्याची गोलंदाजी तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळते. एक नो चेंडू आला, तदनंतर स्वतःला कव्हर केलं. 4 चेंडू त्यानं फक्त 5 धावा खर्च केल्यात. शेंजे गेम WB संघ थांबलाय. बॅकफुट वरती थोडासा पाहायला मिळतोय फक्त 7 या आकड्यावरती. ऋतिक पाटील. संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करावं लागेल. चांगला फटका. समोर खेळलेत आणि रन्स मिळेल पुन्हा एकदा फक्त 1. धावसंख्या 8 वरती पोहोचेल. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी. दर्जेदार गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये इम्प्रेस केला अतुल जाधवनं. 1 धावा त्याने खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये. फक्त 2 महत्त्वपूर्ण विकेट कॅरी केले. यस पंचा. पाच चेंडू झालेत पंच. राऊंड द विकेट. डेट घोषित करतात पंच. झालं आमचे योगेश मडवी सर देखील आमच्यासोबत जॉईन आहेत आणि थोडंसं या ठिकाणी हास्यमय वातावरण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. फटका. यावेळेस मात्र ऑनसाइडला खेळलेत. वाडी संघाला खेळाडू उपस्थित. 1 रन्स कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फेकी येते तोपर्यंत रन्स मिळाला 2. व्हेरी गुड बॉलिंग. एक षटक देखील फार चांगले राहिले टीम
MS11 तानापूर संघासाठी टीम जियांश 11 चेंज द गेम वडवली बी संघ पोहोचलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद फक्त दानबाणी. याच दरम्यान आमचे गोल्डन मॅन सन्माननीय किरण पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या समेत त्यांचे मित्र विराज देखील आलेत आणि त्यांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. विकी बांगर देखील असतील. त्याचबरोबर आमचे अनिल काका बांगर देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. किरणदादा पाटील यांचं आगमन झालं. धावसंख्या 10 धावा कमलेश. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 36 धावेची गरज आहे. सामना कोण जिंकेल. ज्या प्रकारे पाहिलं आपण गोलंदाजी केली होती चेंज द गेम WB संघानं त्यांच्या अगेन्स्ट तेवढी तिखट मारायची गोलंदाजी पाहायला मिळते टीम MS11 तारापूर संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत कमलेश पाटील आणि ऋतिक पाटीलला पूर्णपणे शांत ठेवलं. पॉवर प्ले मध्ये जास्त धावा नाही आहेत. आता 5 खेळाडू 30 गजगराच्या बाहेर पाहायला मिळतील कारण की पॉवर प्ले समाप्त झाला. कशा प्रकारे बॅटिंग राहील ऋतिक पाटील आणि कमलेश पाटीलच्या माध्यमातून. गोलंदाज सेकंड स्पेल अतुल जाधवला आपण पाहणार आहोत ज्यानं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. तोच अतुल जाधव तयार. मागे हुक केलाय. फटका छान आहे. खेळाडू कोणतेही उपस्थित नाहीये आणि बॉल सीमारेखा बाहेर. ऋतिक पाटीलच्या बॅटमधनं पहिला दमदार चौकार. फार छान होता आणि पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाचं स्वागत केलं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. टीमची टोटल पोहोचली 14 या आकड्यावरती. येणारं समीकरण 17 चेंडू आणि 32 धावेची गरज. दामाबुवा वारिंगे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ओव्हर द विकेट. ओ यावेळेस मात्र पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू. पूर्णपणे आतमध्ये आला. वेग फार होत आहे चेंडूमध्ये. ऋतिक पाटीलला बीट केला. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करतोय पुढच्या चेंडूवरती गोलंदाज अतुल जाधव. हे सामना फार चांगला रंगेल मैदानाच्या आतमध्ये यातील मात्र शंका नाहीये. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 32 धावेची गरज आहे. संघर्ष सुरू आहे दोन्ही बाजूना. ओव्हर द विकेट. येस क्लास दाखवते फटक्यावरती. नेत्रदीपक फटका. एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा बाहेर. ऋतिक पाटीलच्या बॅटमधनं दुसरा चौकार. लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू त्याच्याकडे क्लास आणि प्रॉपरली टायमिंग आपण नेहमीच पाहिलाय आणि तो क्लास त्याने या ठिकाणी दाखवलाय. येस सन्मान दिला चेंडूला. आतमध्ये आलेला चेंडू पाहतो आपण. समोर फक्त दिशा दिली. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित. जास्त काही करत नाहीये. विकेटवरती टिकण्याचा प्रयत्न करतोय. वेळ घेतोय ऋतिक कारण त्याला देखील माहिती आता एक मोठा फटका आलाय. त्याने सिंगल एकवटली आणि टीमची टोटल 19 आकड्यावरती पोहोचेल. समीकरण 14 चेंडू 27 धावेची गरज आहे. विकेट कॅरी करावे लागतील मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी टीम तारापूर संघाला. अन्यथा हे 2 खेळाडू जर मैदानावरती टिकले तर मॅच लवकर फिनिश होईल यातील मात्र शंका नाही आहे. वाय स्पीड पूर्णपणे आमचं फुल झालंय कारण आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा. अनेक सारे मान्यवर स्पर्धेला भेट देत आहेत. त्यांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. ओ चेंडू डीप राहिला. खाली राहतोय पूर्णपणे. आडव्या बॅटनं मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. फलंदाज कमलेश पाटीलला संपर्क नाहीये. डॉट बॉल. आज आपण पाहिलं की तर खेळपट्टी थोडीशी वेगळी पाहायला मिळते सिद्धार्थ कारण बॉल फार डीप राहतात खाली राहतात. आज 4था दिवस स्पर्धेचा आपण मध्ये स्क्रीनवरती तुम्हाला किरणदादा पाटील आणि विराज भाऊ आणि विकी बांगर आणि अनिल बांगर आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चांगला चेंडू परंतु पंच सांगतायत की आउटसाइड दी लेग स्टंप. व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 20 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ओव्हरमध्ये 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 26 धावेची गरज आहे. येणारा एक चेंडू फार महत्त्वाचा आहे टीम तारापूरसाठी देखील आणि टीम चेंज द गेम WB संघासाठी देखील. बॅटल मोठं आहे. स्पर्धा मोठी आहे. आज स्वप्नातील बाईक कोणत्या खेळाडूला देऊन सन्मानित केलं जाईल. बुलेट बाईक आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू ब्लॉकर मध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट आणि पाहावं लागेल. यस थर्ड अंपायरला रेफर केले. तिसऱ्या पंचांची मदत आपण घेऊया. चेक केले जाईल टीव्ही स्क्रीनवरती.
आणि OUT फलंदाज असेल बाद. बिग विकेट डाऊन. कमलेश पाटील रनआउटच्या स्वरूपाने बाद. टीम चेंज द गेम मडवली संघाला हा लागणारा तिसरा धक्का. 2 षटकांचा खेळ आता या ठिकाणी शिल्लक असेल. चला टीम मीटिंग नकोय. टीम ताराबूत संघ वेळ घेऊ नका. आपण प्लीज सहकार्य करायचं. आपण अनेक सामने अजूनही शिल्लक आहेत त्यामुळे आपण वेळ घेऊ नका. षटक कंप्लीट झाली. एकूण 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल थांबली फक्त 20 आकड्यावरती. 3 गडी बाद. कमबॅक झालं. विकेट मिळाली. मी म्हटलं होतं सिद्धांत विकेटची गरज आहे आणि ती विकेट मिळाली आहे टीम MS11 तारापूर संघाला. समीकरण 12 चेंडू आणि आता 26 धाब्याची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जाऊया आपण डीजे मास्टर सागर करे. डीजे तर 2-3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फक्त 20 धाबा स्कोरबोर्डवरती. प्रशंसा करेल मी टीम MS11 तारापूर संघाच्या गोलंदाजांची देखील, कारण ज्या प्रकारे त्यानं फाईट दिले कौतुकास्पद आपल्याला पाहायला मिळते आहे. 12 चेंडू 26 ची गरज आहे. सामना कोण जिंकेल? स्पर्धा मोठी आहे. चेंज द गेम मडवली संघ देखील बलाढ्य संघ आहे. सहजासहजी हा मॅच सोडणार नाहीयेत. नवीन खेळाडू शुभम पाटील आपल्याला पाहायला मिळतील. हा डिटर खेळाडू आहे. मधल्या क्रमांकामध्ये शुभमने देखील नेहमीच मोठी फटकेबाजी आपल्या टीमसाठी केली आहे. दुसऱ्या बाजूला इन्फॉर्म खेळाडू या वर्षाचा देखील आपण बांधू आहे ऋतिक पाटील आपल्याला पाहायला मिळेल. एका दिवसामध्ये देखील आपण पाहिले की तर 2 बाईक पटकावले त्याच खेळाडूंना या वर्षीच्या अंगामध्ये इतका इन्फॉर्म बॅट्समन आपल्याला स्ट्रायकर मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होते समोर. चौथं षटक कौस्तुभ तयार. पहिला चेंडू. पहिलाच बॉल लॉब केलाय. झेल महत्वाचा खेळाडू उपस्थित आणि विकेट किपरने टिपलाय झेल. गोल्डन विकेट कॅरी झाली या मॅचची. ऋतिक पाटील बॅक टू द डगआउट आणि आता गरज आहे टीम चेंज द गेम WB संघाला. येणारे 11 चेंडू. समीकरण 26 धाब्याची गरज. फलंदाज बाद. आता 11 चेंडू 26 समीकरण. काही जबरदस्त सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. आता येणारा फलंदाज फार दबावामध्ये असेल. गोलंदाज आपण पाहिलं कौस्तुभला पहिल्याच बॉलवरती गोल्डन विकेट मिळाली आहे. टीमची टोटल थांबली फक्त 20 आकड्यावरती. 4 गडी बाद. लहरों से तैरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न सुरू आहेत. टीम तारापूर संघाचा मॅच जिंकण्याच्या दुसऱ्या बाजूला संघर्ष करतोय टीम WB. येस, अगोदरच बॅट फिरवली गेली. पडल्यानंतर चेंडू टर्न झाला. फलंदाजाला बीट केलं. अजून एक सुरेख डॉट बॉल पाहायला मिळेल. दबाव आता वाढला जाईल तो टीम चेंज द गेम WB संघावरती, कारण रन्स येत नाहीयेत. येणारं समीकरण 10 चेंडू. विजयासाठी 26 धावेची गरज आहे. व्हेरी गुड बॉलिंग. इम्प्रेस करते. सर्वांची मन जिंकलेत टीम तारापूर संघानं. अजून एक चांगला चेंडू, परंतु पंच सांगतायत की व्हाईट बॉल. येस, व्हाईट बॉल असेल पंच सांगतायत. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. चला टीम MS11 तारापूर संघ व्हाईट साठी कोणताही रिव्ह्यू देखील उपलब्ध नाहीये, त्यामुळे ऑन फील्ड अंपायर जो निर्णय देतील तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. चला फिल्डिंग लावायची आहे तारापूर टीम. व्हाईट बॉल. टीमची टोटल इकडे पुढे सर्किट 21 धाबा स्कोरबोर्डवरती. या मॅचला फार वेळ जातोय त्यामुळे आपण वेळ घेऊ नका प्लीज. समीकरण 10 चेंडू 25 धाब्याची गरज. कौस्तुभ देखील अंडर 19चा खेळाडू आहे. म्हणजे नौके चेहरे, नौके खेळाडू, यंगस्टर खेळाडू टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकफुटवरती गेले. पुल करायचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक. नो मॅच सँड झोन मध्ये चेंडू पडतोय. खेळाडू आलेत तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. एका धाबेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धाबेसाठी झगडावं लागतंय मैदानाच्या आतमध्ये. जियांश 11 चेंज गेम WB संघाला. समीकरण बदललं. येणारे 9 चेंडू. विजयासाठी 23 धाबेची गरज आहे. दुसऱ्या बाजूला चेंज गेम WB संघाला एकच सांगेल, तू रख हौसला हो, मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा.
ठटकर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल में मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा. प्रयत्न करावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. येणारा फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकरवरती आहे विकास पाटील. झक्कास कामगिरी करावी लागेल. येणाऱ्या चेंडूवरती मोठे फटके मारावे लागतील. 9 चेंडू, तेबीची गरज आहे. कौस्तुभ तयार. फुलटॉस, फायदा उचलू शकले नाहीयेत. अलाउन द कार्पेट, ऑन साइडला खेळाडू उपस्थित. पैकी देखील चांगली, परफेक्ट पिंकी ऑन द स्टंप. रन्स मिळेल फक्त 1. टीमची टोटल वडवली संघ 24, 24 या आकड्यावरती. येणारं समीकरण 8 चेंडू, 22 धाबेची गरज. प्रेक्षक वर्ग देखील सध्या आणि पूर्णपणे लक्ष देऊन हा सामना एन्जॉय करतात. खरं मॅच तसं रंगलाय. 46 धावा होत्या. असं वाटलं देखील नव्हतं की मॅच अशा प्रकारे रंगेल, परंतु क्रिकेट कधी कोणाला हसवेल कधी कोणाला रडवेल सांगता येत नाहीये. क्षणाक्षराला मॅचचं चित्र तुम्हाला आता वेगळं पाहायला मिळेल. शुभम आले स्ट्रायकरवरती. क्षमता गुणवत्ता फार या खेळाडूमध्ये सिद्ध करावा लागेल. कौस्तुभ तयार. फटका छान आहे. मी अगोदरच म्हटलं होतं मिडल ऑर्डर मध्ये चांगले फटके ठोकलेत आपल्या टीमसाठी. शुभम पाटीलला आलाय षटकार. मॅच मध्ये थोडंसं कमबॅक. टीम चेंज गेम. वडब्ल्यूबी संघाचा षटकार. तो मग जो दबाव बनला गेला तर तो दबाव आता पूर्णपणे हटला गेलाय टीम वडब्ल्यूबी वरती. कारण शुभम पाटीलच्या बॅटमधनं संजीवनी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू, आता 16 धाबेची गरज आहे. क्षणाक्षराला मी म्हटलं होतं सामन्याचं चित्र तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळेल, कारण वडब्ल्यू संघ देखील सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये. राऊंड द विकेट. वेट अँड वॉच. वाट पहिली बॉलची आणि बॅटचा पेस ओपन केला. चेंडू स्वर्गीय समीर गोसावी कक्षाच्या बाहेर, सीमारेखा बाहेर. षटकार. 2 संजीवनी षटकार. समीकरण बदललं. आता 6 चेंडू विजयासाठी. 10 धावेची गरज. डीजे सागर. सर्वांच्या नजरा लागल्या. सामना कोण जिंकेल याची अतुंतरा प्रत्येकाला लागली आहे. टीम वडब्ल्यूबी संघ संघर्ष करतो. 36 धावसंख्येमध्ये पोहोचलाय. 6 चेंडू 10ची गरज आहे. बघा वेळ घेऊ नका. टीम MS11 तारापूर संघ, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजकांच्या सूचना आहेत. टीम तारापूर संघ टीम मीटिंग नको आहे. लगेच फिल्डिंग लावून घ्या आपण, अन्यथा पॅनल्टी लागू शकते. बघा स्पर्धा मोठी आहे, कोणावरती अन्याय केला जाणार नाहीये, पण जर आपण वेळ घ्याल तर आयोजकांना कठोर निर्णय घ्यावा लागेल. 6 चेंडू 10ची गरज. अंतिम षटक. कोणावरती भरोसा नोंदवला जाईल, कोणाच्या हातामध्ये टीम तारापूर संघाचं भवितव्य सोपवलं जाईल. येणारा गोलंदाज जयेश मात्रे आपल्याला पाहिलं, त्याच्या हातावरती हा चेंडू सोपवला. कॅप्टननं भरोसा नोंदवलाय, तो भरोसा कायम ठेवेल का? खरं आमचे योगेश मडवी नेहमी सांगत आलेत, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. और लोग आज भी पूछते हैं दोस्तों पत्थर को, क्योंकि इस दुनिया में भरोसा लायक इंसान नहीं मिलता. तो भरोसा कॅप्टन ने ठेवलाय. जयेश वरती भरोसा कायम ठेवत सामना जिंकून देईल टीमला. की दुसऱ्या बाजूला आशा पल्लवित केल्या विजयाच्या शुभम पाटील आणि त्याच्या जोडीला विकास पाटील जकास कामगिरी करत सामना जिंकून देतील आपल्या टीमला. 6 चेंडू 10ची गरज. एज लागली होती, लक फॅक्टर ऑन, आणि असं म्हटलं जातं किस्मत भी बहादूर का साथ देती है. नशिबाचा चौकार. फार चेंडू दूर राहिला आणि आता चौकार देखील आलाय. जसा सामना ठिकाणी आता पाहायला मिळतं, प्रत्येक चेंडूवरती वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतोय. 5 चेंडू 7ची गरज आहे. 12 चेंडू 26ची गरज होती. सुरुवात चांगली झाली 4थ्या षटकाची, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती 2 संजीवनी षटकार. सामन्यामध्ये कमबॅक आणि आता मॅच सोपा झालाय. टॅप करतो चेंडूला, फक्त या ठिकाणी दिशा दिली. एक खेळाडू उपस्थित, रन्स मिळाली 1. येणारं समीकरण
4 चेंडू आणि आता गरज आहे 5 धाब्याची. अजूनही सामना संपला नाहीये सिद्धार्थ, कारण असे अनेक सामने आम्ही पाहिलेत. शेवटच्या मोमेंटला हरणारे संघांना आम्ही जिंकताना पाहिलंय, कमी दाब असताना जिंकताना पाहिलंय. आणि नक्कीच जो संघ सुरुवातीला मजबूत असतो त्या संघाला अंतिम मोमेंटमध्ये आम्ही सामने गमावताना पाहिलेत. क्रिकेट आहे मित्रांनो, कधी काय घडू शकतं सांगता येत नाहीये. शुभम पाटील स्ट्रायकरवरती असेल, ज्यानं 2 षटकार ठोकलेत, मॅच मध्ये जिवंत केलं टीम वडवली बी संघाला. जियांश 11 चेंज द गेम वडवली बी संघ, नावामध्येच बदल आहे, चेंज द गेम. गेम चेंजर हा संघ आहे, फक्त दिशा दे घाई करत नाहीये, सिंगल कन्व्हर्ट करतात. रन्स मिळाली 1, 3 चेंडू आणि आता 4 धावेची गरज. आजचे सर्व सामने फार चांगले रंगलेत रोशन फराट, कारण पहिला मॅच देखील आपण पाहिला अंतिम बॉल पर्यंत आला. दुसरा मॅच देखील चांगली फाईट दिली टीम कारिवली संघानं आणि आत्ताचा मॅच देखील फार चांगला रंगलाय. 46 धावेचं लक्ष असताना सामना अंतिम मोमेंट पर्यंत आणून ठेवलाय. कौतुक करेल मी टीम तारापूर संघाचं देखील. समोर फक्त ड्राईव्ह केलं, हलक्याच्या हाताने फ्लिक केलं, खेळाडू उपस्थित, एक धाव कंप्लीट. दुसरा प्रयत्न, फेकी आली आहे, धावाची संधी आणि थर्ड अंपायर विकेट फार महत्वाची, धाव फार महत्वाची, चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. धाव फार महत्वाची, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला विकास पाटील त्या ठिकाणी होता आणि चेक करतात तिसरे पंच. टेक्निकल टीम जॉईंट आमच्या सोबत. ओम साई MTC, खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय, सुरू आहे. आणि OUT फलंदाज बाद. सामना अजूनही संपला नाहीये, मॅच ऑन पुन्हा एकदा. 2 चेंडू विजयासाठी, 3 धावेची गरज, कंपल्सरी चेसिंग, फलंदाज बाद. डीजे पोहोचेल. जयेश पाटील, 2 चेंडू 3 ची गरज आहे. एकच सांगेन टीम MS11 तारापूर संघासाठी, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ नक्कीच बदलते. परंतु दुसऱ्या बाजूला टीम शेंदगे वडवली संघ देखील मॅच मध्ये मजबूत आहे. वेळ कोणाशी बदलेल, शेंदगे वडवली संघाची की MS11 तारापूर संघाची? सामना कोण जिंकेल स्पर्धेमध्ये, आगे कुछ कोणता संघ करेल आणि कोणत्या संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये थांबेल? जबरदस्त सामना मैदानावरती. 2 चेंडू 3 ची गरज. येणारा चेंडू फार महत्वाचा आहे, त्या चेंडूवरती धाव येणं वडवली बी संघासाठी फार महत्वाचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला डॉट चेंडू येणं तितकंच महत्वाचं आहे टीम MS11 तारापूर संघासाठी. तयार बॅट्समॅन, पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू पाहावा लागेल, विनाशकाली विपरीत बुद्धी, कारण या क्षणाला तुम्हाला एक धाव वाचवायची होती आणि ती एक्स्ट्रा स्वरूपाने खर्च केली. व्हाईट बॉल, 2 चेंडू 2 धावेची गरज. प्रत्येकी चेंडू प्रत्येकी धाव फार महत्वाची मी सांगितलं होतं आणि ते एक्स्ट्रा स्वरूपाने आता खर्च झाली आहे. दोन चेंडू 2 ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राऊंड द विकेट. चांगला चेंडू यावेळेस मध्ये ब्लॉकर मध्ये होता. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न फार वेगाने आले फिल्डर, परंतु 2 धावा कंप्लीट आणि 1 चेंडू राखून सामना जिंकलाय टीम जियांश 11